सिद्धूने असं काय दाखवलं इंगा की संतोषला लावला पळून आणि डायनिंग टेबलवर संपतने निलांबरी विरुद्ध घेतली ॲक्शन. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. डायनिंग टेबलवर निलांबरी एवढा आगाऊपणा करत असते की संपतची चांगलीच सटकते आणि तो म्हणतो, आई आई ह्या बाईला गप्प राहायला सांग, या बाईसमोर मला जेवायची सुद्धा इच्छा नाही आहे. निलांबरी म्हणते, ज्याला जेवायचं त्याने जेवा आणि ज्याला जेवायचं नसेल त्याने खुशाल निघून जावा. ही निलांबरी तिला पाहिजे तशीच वागणार. इकडे संतोष पण खूप त्रास देत असतो आणि म्हणतो, मी तुमच्या रक्ताचा मुलगा आहे. हा वँकी हा सिद्धू तुमचे रक्ताची मुलं नाही आहेत. भावना म्हणते, दादा तुझी बडबड बास कर आता. पोटाला हात लावत म्हणते, तुझ्या बडबडीने मला घुसमटल्यासारखं होतंय आता. पण संतोष काय ऐकत नाही आणि म्हणतो, मी माझा हक्क मिळूनच राहणार. आता मात्र सिद्धू मोठ्याने ओरडतो, बास संतोष दादा निघा इकडनं. आता मात्र संतोष सिद्धूला चांगलाच घाबरतो, पण जाताना म्हणतो, मी पण बघतो कशी चालवता तुम्ही ही फॅक्टरी. तो आता निघून जातो, पण लक्ष्मीला खूप वाईट वाटतं. श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी काय त्या संतोषचं मनावर घेतेस? लक्ष्मी म्हणते, हा संतोष असा का वागतोय? माझ्या संस्कारामध्ये काय कमी राहिली होती? मला ना याच्या वागण्याचा खूप त्रास होतोय. असं वाटलं होतं एक दिवस हा सुधरेल, पण नाही. अहो बघितलं ना तुम्ही कसा बोलला. मी बघतो तुम्ही हे फॅक्टरी कसं चालवता. सिद्धू म्हणतो, सुपर सासू तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. आणि हे बघ संतोष दादा फक्त बोलतो, तो काही करू शकत नाही. भावना म्हणते, आई तू नको काळजी करू. वीणा म्हणते, आई तुम्ही कशाला काळजी करता? तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. अहो काही चांगलं त्यांना खपतच नाही. पण काही केल्या लक्ष्मीचं काय समाधान होत नाही. तेवढे तुरत म्हणतो, आजी मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस? आणि हे बघ मी बाबांना समजवतो, ते काही करणार नाही, मी सांगतो ना. परत एवढं समजदारपणे बोलतो की लक्ष्मीला खूप बरं वाटतं. खरं तर घडलेलं असं असतं की भावना आणि सिद्धू एका पत्रकाराकडे जातात. तो सिद्धूला बघतो आणि पळ काढायला लागतो, पण सिद्धू त्याला पटकन पकडतो आणि म्हणतो, बोल कुणी सांगितलं हे करायला? तो काय सांगत नसतो, पण सिद्धू त्याला टेबलवर चांगलाच दाबतो आणि मारायला लागतो. तेवढ्यात भावनाचं लक्ष जातं टेबलवर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तिघांचे फोटो असतात. भावना त्याच्यावरची वेळ बघते आणि ते, सिद्धिराज हे बघा. अहो हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर 15च मिनिटात हे छापलंय, म्हणजे कुणाला तरी माहिती असणार की हे घडणार आहे म्हणून. सिद्धू त्या माणसाला म्हणतो, बोल कुणी सांगितलं तुला हे? तेवढ्यात आता घरून फोन येतो. सिद्धू म्हणतो, घरून फोन आहे, पण तो बंद करतो. आता मारायला लागतो तर भावनाला फोन येतो. ती सिद्धिराज सोडा आता आणि चला, अहो घरी पूजा आहे. पण सिद्धू काय ऐकत नाही आणि मारत असतो. भावना म्हणते, सिद्धिराज सोडा ना आता. पण तेवढे तो माणूस म्हणतो, सांगतो मी सगळं सांगतो. तिथून आता भावना आणि सिद्धू पूजेसाठी येतात. आजी म्हणते, सिद्धू भावना चला पूजेला उशीर होतोय. आता दोघंही पूजेला बसतात, पण भावनाला ते फोटो आठवतात आणि त्यामुळे तिला खूप राग येतो. ती उठून म्हणते, आम्ही बोलवलं म्हणून ज्याने शोक सभा बोलवली. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर 15च मिनिटात फोटो छापले. आम्हाला मेलं म्हणून घोषित केलं. ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते, आई ही पूजा कशासाठी ठेवली? आम्ही सुखरूप घरी आलो म्हणून ना? रेणुका म्हणते, हो. भावना म्हणते, पण ज्याची इच्छाच नव्हती की आम्ही घरी यावं त्याचं माझ्या पूजेमध्ये काय काम? आणि अशा लोकांनी पूजेत राहावं ही माझी इच्छा नाही. संपत म्हणतो, भावना तुम्ही कुणाबद्दल बोलताय? भावना म्हणते, निलांबरीने या पूजेत असणं मला मान्य नाही. काय निलांबरी, मी बरोबर बोलते ना? निलांबरीला एवढा राग येतो ती काय मागे पुढे येत नाही. भावना समोर येते आणि कानाखाली द्यायला लागते, पण भावना मात्र तिचा हात वरच्यावर पकडते आणि एवढं काय मनगट दापत असते की निलांबरीला त्रास होतो. पण भावना काय सोडत नाही आणि म्हणते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या कुटुंबावर वाईट नजर टाकायची? निलांबरी म्हणते, हो केलं, मी सगळं केलं. कारण या अपशकुनी बाई घरात आल्यापासनं मला कुणी मानच देत नाही. या घरासाठी मी खूप कष्ट घेतले, एक आदर्श सून बनून राहिले, पण ही आल्यापासनं कोणाला त्याची जाणीवच नाही. आणि हो, तुझ्या मुलाला मारण्यासाठी त्या जोगतिनीला मीच पैसे दिले. त्या पायरीवरून मीच तुला ढकलायला सांगितलं. हळदी कुंकामध्ये पण मीच तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्या आधी तुला बाळ होणं हे मला मान्य नाही आणि मी कधी होऊ पण देणार नाही. आणि आता पण सगळं मीच घडून आणलं. तुझ्या नवऱ्याला ह्या संपतला तुझा खूप पुळका येतो ना, मग तुझ्यासोबत त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. तुला, तुझ्या नवऱ्याला आणि या घराला मी कधी सुखात जगू देणार नाही आणि तुझ्या बाळाला तर मी जन्मालाच येऊ देणार नाही आणि जर आलं तर तुला सुखाने जगू देणार नाही. भावना म्हणते, काय म्हणालात तुम्ही? ती तुझ्या बाळाला कधी सुखाने जगू देणार नाही. आता मात्र भावना एकामागे एक तिच्या सटासट कानाखाली मारते. आदिराज ओरडतो, भावना. सिद्धू म्हणतो, दादा तू शांत बस, भावना बरोबर करते. आदिराज म्हणतो, ती माझी बायको आहे. सिद्धू म्हणतो,
याची तिला जाणीव आहे का? रेणुका म्हणते, माझ्या नातवाबद्दल तू असा विचार करतेस, वाईट नजर ठेवतेस. निलंबरी भावनाला म्हणते, तू काहीही कर, मी तुझ्या बाळाला नाही सुखाने जगू देणार. आता मात्र भावना परत तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते, मी तुझी अशी अवस्था करेल ना की तुला कोणी अन्नाचा एक कणही देणार नाही की पाणी देणार नाही. तुला मी तडफडायला लावील. तू अन्नासाठी तडफड करशील, पाण्यासाठी झटशील. आता भावना एवढं काही बोलत असते की निलंबरी घाबरते, पण नंतर म्हणते, तुला जे करायचं ना ते कर आणि मी काय करणार ते पण सांगते. उद्याची सकाळ तुझ्यासाठी अजिबात चांगली नसणार, हा माझा शब्द आहे. श्रीनिवासच्या जमिनीचा काहीतरी गोंधळ होतो. तो आता जयंतला फोन करतो आणि जयंत पुन्हा एकदा जमीन मिळवून देतो. पण इकडे मात्र जानू एवढी सटकलेली असते की म्हणते, जयंत, मी तुला अजिबात सोडणार नाही. आतापर्यंत फक्त तुला धडा शिकवायचा होता, पण आता मी प्रतिशोध घेणार. मी तुला एवढा त्रास देणार की आता जानू खूप काही बोलत असते. श्रीनिवास आणि लक्ष्मी पुन्हा एकदा भूमिपूजन ठेवतात आणि ती रिबन वरच्या हाताने कापायला लागतात. पण तिथे संतोष येतो आणि खूप गोंधळ घालतो. तर वेंकीला तर नको नको ते बोलत असतो. एवढंच काय, श्रीनिवासलाही खूप बोलतो. त्यामुळे भावनाला खूप त्रास होतो. आता ती पण बोलते, पण पोटाला हात लावते आणि म्हणते, आता मला हे सहन नाही होते. त्यामुळे त्याला सिद्धू इंगा दाखवतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.